रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. या. पांडुरंगाला नमस्कार करा. नवरा बायकोने एकत्र अभिषेक केला तर घरात सुख शांती लाभते आणि आयुष्यात भरभराट होते. सावली, गुरुजी म्हणतायत की नवरा बायकोने एकत्र अभिषेक केला तर, पण तू आणि सारंग तर नावापुरतच नवरा बायको आहात ना? जाऊई बापू, चालेल ना? ये सौ बाळा, ये ये. सावली, पांडुरंगाला हळद कुंकू व्हा. पांडुरंगाय नमः. तुम्ही पण हळद कुंकू व्हा. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. पांडुरंगाला नमस्कार करा. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. सावली, हाताला हात लावा. विठ्ठलाला अभिषेक करा.
जावई बापू, पांडुरंगाचा अभिषेक संपन्न झालेला आहे. पण गावच्या प्रथेप्रमाणे नवऱ्या मुलीच्या कपाळी कुंकू लावाल तेव्हाच हा अभिषेक सोहळा संपन्न होईल. त्याआधी ना तुझ्या बाबतीत सहानुभूती वाटायची मला, आता नाही वाटत. आजपासून तुझ्यातला आणि माझ्यातला संबंध संपलाय. बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की गोपाळ कृष्ण महाराज की आता आरतीला सुरुवात करूया. काय मग बाबूराव, कसा झाला कार्यक्रम? आज साबुरा एकदम झक्कास झाला बा कार्यक्रम. झकास म्हणजे सगळ्यात भारी जोडी ती म्हणजे आपल्या किची आणि सारंगराजेंची. काय म्हणताय? एकदम बरोबर बोललास बघ. आपल्या कार्यक्रमात जरा खास आकर्षण होतं सावली वहिनी आणि सारंग दादा. सारंग सर, मानलं पाहिजे हो तुम्हाला. हरिनाम सप्तासाठी आम्ही तुम्हाला गावात बोलवलं आणि तुम्ही आलात, हेच आमच्यासाठी खूप होतं. अभिषेकासाठी तुम्ही होकार द्याल आणि ते पूर्ण कराल असं काही आम्हाला वाटलंच नव्हतं बघा. होय की? खरंच तुमचे खूप खूप आभार बघा. सददेवराव, काय बोलू राहिला तुम्ही? मी काय वेगळा माणूस आहे होय? तुमच्यासारखाच राहाडा मासाचा माणूस आहे मी. याच मातीतला, याच परंपरेतला, याच संस्कारात वाढलेला आणि आपल्या परंपरेशी तुमच्या भावना जोडलेल्या आहेत. मग त्या दुःखून कशा काय चालेल? अरे वा 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 दाजी, काय डायलॉग मारलाय. तुमचा डायलॉग वापरू का माझ्या व्हिडिओ मध्ये? हा, त्याचं काय माहितीये का,
मी ना सोशल मीडिया सेन्सेशन आहे. पहा ना 100 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत माझे. आणि तुम्ही जेव्हापासून माझ्या व्हिडिओ मध्ये दिसायला लागला ना, अहो नुसते बस फॉलोअर वाटतायत. मी काय म्हणते, हाणायचा का दोघांनी एकत्र एखादा ब्लॉग? हा चला. अगे जयंती, या सगळ्यात त्यांना घेऊ नकोस. सगळं दादा वहिनीच्या वहिनी आहेत त्या. एक मिनिट बघा, या गोष्टींची ना सवय नाही आहे मला. सो या व्हिडिओमध्ये मी दिसत असेल तर प्लीज डिलीट करा ते. का हो, तुम्ही आणि आमची सावळी एकत्र एका व्हिडिओ मध्ये दिसला म्हणून? हा हे बघा, काही गोष्टी ना पर्सनल असतात. त्या पर्सनल गोष्टी ना पर्सनल राहिलेल्याच बऱ्या असतात. त्या शेअर नसतात करायच्या. क्या डायलॉग आहे. तुम्हाला सांगते याला काय म्हणतात माहितीये का? फुल न फुलाची पाकळी. तुम्ही नाही तर नाही, तुमचा डायलॉग मी वापरणार. हॅलो फ्रेंड. तर मंडळी, कोटलवारांची राजकन्या आणि भागवतांची राणी तुमचं या व्हिडिओ मध्ये सरच स्वागत करत आहे. मंडळी, तुम्ही आमच्या गरिबीची दुर्दशा तर पाहिलीच असेल. पण तुम्हाला हे माहितीये का की खुद्द सारंग मेंदळे आता या घराचे जावई बापू आहेत. आणि जावई बापू आपल्या उपदेशामध्ये काय म्हणतात माहितीये का? ते म्हणतात की आयुष्यात काही गोष्टी या पर्सनलच ठेवायच्या असतात. त्या पर्सनलच्या पर्सनलच राहिल्या पाहिजे. तुम्हाला काय वाटतं सांगा बरं? आणि हो, तुमची एखादी पर्सनल गोष्ट असेल ना तर ती कमेंट मध्ये सांगा. मी कुणाला सांगणार नाही. अगं बाई, कोण आलं पाहिलं का तुम्ही? मेंढळेच्या दोन्ही सुना आल्यात भागवतांच्या घरी. अमृता मेंढळे आणि ऐश्वर्या मेंढळे. ऐश्वर्या मेंढळे ब्युटी क्वीन. कळलं का तुम्हाला? बघा बघा माझ्या व्हिडिओ काय काय पाहायला मिळतंय. असं कुठं मिळेल का? पैसे देऊन द्या लोकांना बघायला नाही मिळतात. या 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 आले आले आले. लय मजा येणार यार. छी, yuck! हे काय? अमृताबाईंनी, छी, हे काय वातावरण आहे? कसं घर आहे हे? हे काय घाण आहे दाराबाहेर? एक गोष्ट सांगू का? आयुष्यात सगळ्याच गोष्टी काही पर्सनल ठेवायच्या नसतात, दाखवायच्या असतात. आल्या आल्या ऐश्वर्या मेंढळे यांनी वाढदिवस नसताना विषयाचा केक कापला. जस्ट शट अप. ओके, बंद करते. मूर्ख बहिणी, बघ ना माझा पाय खराब झाला. हे काय वातावरण आहे? कुठे राहतायत? काय हे सगळं? हे बघ, हे माझा पाय घाण झालाय या घाणीमुळे. रामकृष्ण हरी. काय खाणे मी? ऐश्वर्या मॅडम, अहो हे शेण आहे. याने आम्ही आमचं अंगण सारवतो. ही घाण नाही आहे. अप्पू, वहिनी, काय झालं? तुम्ही अशा अचानक इथे? यावं लागलं. डोळ्यासमोर काही गोष्टी आल्या आणि या वातावरणात तुम्ही राहताय ना, म्हणून यावं लागलं आम्हाला. काय आहे? किती घाण आहे. छी, डायलॉग आहे. छी, काय डायलॉग आहे हो तुमचा? काय कमाल डायलॉग आहे. काय म्हणजे या डायलॉग मधून तुम्ही आमच्या गरिबीची जाणीव आम्हाला करून दिली. रायटर कोण आहे हो तुमचा? विल यू जस्ट शट अप इडियट. वहिनी, माझ्या साडीला घाण लागली. काय आहे हे? कसं घर आहे? काय वातावरण आहे हे? आणि हे घर आहे यांचं? छी.